सुनेत्रा पवार, पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काही महत्त्वाचे लोक अजित पवारांच्या विरोधात होते अशी कुटुंबाची भूमिका असल्याचं देखील सूत्रांकडून कळतं। काल राष्ट्रवादीच्या 20 ते 25 आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांसमोर आमदारांनी डीजीसीएच्या अहवालाबाबत शंकाही व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल योग्य तपास व्हावा अशी मागणी सुनेत्रा पवार मोदींकडे करणार असल्याची माहिती आहे। काही महत्त्वाचे लोक अजित पवारांविरोधात होते अशी भूमिका सुनेत्रा पवारांची असल्याचीही माहिती आहे। अपघाताबद्दल रोहित पवारांची भूमिका योग्य आहे असं अजितदादांच्या कुटुंबाचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बुधवारी राष्ट्रवादीच्या 20 ते 25 आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। तटकरेंच्या अनुपस्थितीत हे सर्व आमदार देवगिरी निवासस्थानी गेले होते। या बैठकीत आमदारांनी अजितदादांच्या अपघाताबद्दल सुनेत्रा पवारांशी चर्चा केली। सुनेत्रा पवारांसमोर आमदारांनी डीजीसीएच्या अहवालाबद्दल शंका व्यक्त केल्याचीही माहिती आहे। अपघातानंतर अजितदादांची मिळालेली चप्पल आणि घड्याळ सुनेत्रा पवारांनी आमदारांना दाखवल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। हा जो अहवाल प्राप्त झाला हा समाधानकारक नसल्यामुळे आम्ही सुद्धा संभ्रमित झालेलो असल्या कारणामुळे आमची सुद्धा तीच मागणी आहे। जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे व्यक्त केलं जात आहे त्याच्या सहित परिपूर्णपैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना। दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी।